नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर तीळ संक्रांतीचा सण जवळ येत आहे। महिलांचा खूप आवडता सण आहे हा, आणि या सणाला घरोघरी तिळाच्या करंज्या केल्या जातात। त्यामुळेच मी तुमच्यासाठी तीळ गुळाच्या अगदी 7 पदरी लेअरच्या खुसखुशीत करंज्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला मग लगेचच रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। तर हे बघा, मी इथे घेतलेला आहे 1 कटोरी गव्हाचं पीठ। आपण इथे मैदा वापरणार नाही आहोत। तर इथे मी टाकत आहे चिमूटभर मीठ आणि 3 ते 4 छोटे चम्मच गरम केलेलं तूप आहे हे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे घेऊ शकता। गरम करून घ्यायचं तेल आणि नंतर यामध्ये टाकायचं आणि टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप सर्व पिठामध्ये। तर आज आपण ह्या करंज्या गव्हाच्या पिठाच्या करणार आहोत, एकदम हेल्दी बनवणार आहोत। मैद्याचा वापर आपण इथे अजिबात नाही करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। आणि ही करंजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन जरूर दाबा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा ही करंजीची रेसिपी शेअर करा, म्हणजे ते सुद्धा येत्या संक्रांतीला ही खुसखुशीत तिळगुळाची 7 पदरी लेअर्सची करंजी आणि गव्हाच्या पिठाची बनलेली करंजी बनवू शकतील। तर अशा प्रकारे पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी पीठ जे आहे छान भिजवून घेतलेलं आहे। आता आपण 10 मिनटं हे झाकून ठेवूया, म्हणजे आपलं पीठ जे आहे छान सेट होईल। आता आपण तिळगुळाच्या करंजी करता सारण तयार करूया। तर एका कढईमध्ये मी घेत आहे 1 कटोरी तीळ। हे तीळ जे आहेत आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान तडतडायला लागले की आपण गॅस बंद करायचा आहे। तर हे बघा, तीळ आपले छान भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि 2 मिनिटं थंड करण्याकरता ठेवूया आपण। तर हे बघा, तुम्ही बघू शकता की तीळ थंड झालेले आहे थोडे। आता काय करायचं आहे, 1 वाटी तिळाकरता मी इथे 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। तर अर्धे तीळ आणि अर्धा कटोरी गूळ टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। तीळ आणि गूळ सोबतच बारीक करायचं आहे, म्हणजे ते छान मिक्स होईल। तर हे बघा, तीळ आणि गूळ मी छान बारीक करून घेतलेले आहेत। हे बघा अशा प्रकारे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता बाकीचे राहिलेले तीळ आणि गूळ सुद्धा आपण अशाच प्रकारे बारीक करून घेऊया। तर हे बघा, आपलं तिळगुळचं मिश्रण एकदम तयार झालेलं आहे। यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच विलायची पावडर। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं करंजी करता सारणसुद्धा तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान सेट झालेलं आहे। तर आता आपण करंजी करूया। तर हे बघा, आता आपल्याला एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटताना इथे आपण कोरड्या पिठाचा वापर नाही करणार आहोत। तेल लावून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। जर तेल लावून तुम्हाला पोळी लाटता येत नसेल तर तुम्ही कोरड्या पिठाचा सुद्धा थोडा इथे वापर करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारे आपण 7 पोळ्या लाटून घेणार आहोत। हे बघा, आणि या करंज्या आपण आज बिना साच्याच्या बनवणार आहोत, त्यासुद्धा एकदम डिझाईनदार कशा। तर आता समोर आपण बघूया। तर अशाच प्रकारे मी 7 पोळ्या लाटून घेत आहे। तर येत्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हेल्दी गव्हाच्या पिठाच्या बनलेल्या तिळगुळाच्या खुसखुशीत करंज्या बनवा। तर हे बघा, अशा प्रकारे मी 7 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, एक पोळी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला हे बघा तूप आहे, हे तूप असं हाताने लावायचं आहे सर्व बाजूनी। तूप लावल्यानंतर एक पोळी वरती ठेवायची आहे। हे बघा, आणि या दुसऱ्या पोळीला सुद्धा
तूप लावून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला तूप लावत जायचं आहे आणि 7ही पोळ्या एकावर एक ठेवायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तूप नाही आहे तर आम्ही कसं करायचं, तर तूप नसेल तर तुम्ही इथे डालड्याचा सुद्धा वापर करू शकता। डालडा किराणा दुकानामध्ये इझिली अवेलेबल असते, किंवा मग तेलसुद्धा घेऊ शकता तुम्ही। पण तूप लावलेल्या ह्या ज्या करंज्या आहेत खूपच खुसखुशीत होतात, त्यामुळे शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा। तर अशा प्रकारे सर्व पोळ्या मी एकावर एक अशा प्रकारे ठेवत आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। खायला सुद्धा खूपच टेस्टी वाटतात आणि एकदम खुसखुशीत बनतात अशाच प्रकारे जर केल्या तर आपण। तर हे बघा, सर्व पोळ्या मी ठेवून घेतलेल्या आहेत, 7 पोळ्या। हे बघा, तुम्ही बघू शकता 7ही पोळ्या मी एकावर एक ठेवलेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, साईडनी अशा प्रकारे छान असं दाबून घ्यायचं आहे, थोडं प्रेस करायचं आहे। सर्व कडा ज्या आहेत बंद करून द्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या पोळीवरती आणखी थोडं तूप लावायचं आहे। हे बघा, आणि तूप लावल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे या पोळीचा। हे बघा, छान असं कडा बंद करत जायचे आहेत। हे बघा, तर हे बघा, अशा प्रकारे मी रोल करून घेतलेला आहे। याच्या कडा सुद्धा छान अशा बंद करून घ्यायच्या आहे। बघा, अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं आहे की चाकूने याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे। तर अशाच प्रकारे सर्व पीसेस मी करून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सर्व पीसेस, आणि एक छोटा गोळा घ्यायचा आहे। आता हे बघा, थोडा गोल आकार करायचा आहे हाताने। हे बघा, अशा प्रकारे। आणि आता थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे इथे, आणि हलक्या हाताने ही पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान लेयर्स आलेले आहेत आपल्या पुरीला। तर मी इथे छोट्याच साईजची करंजी करत आहे, त्यामुळे पुरी जी आहे मी छोटी करून घेत आहे। जर तुम्हाला मोठी करंजी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पुरी जी आहे मोठी लाटून घ्या। 1 चम्मच मी सारण भरलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आता फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साईडनी छान असं पॅक करून घ्यायचं आहे हाताने। हे बघा, आणि ही करंजी आता आपली तयार झालेली आहे। पण जर तुम्हाला डिझाईनदार हवी असेल तर अशा प्रकारे फोर्कने, काटा चमच्याने आपण साईडनी डिझाईन तयार करूया। हे बघा,
अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला ही करंजी करण्याकरिता करंजीचा साचाची गरज पडणार नाही. जर तुम्हाला साच्यामध्ये करायची असेल तर तुम्ही करंजीच्या साच्यामध्ये सुद्धा करू शकता. तर हे बघा आपली करंजी तयार झालेली आहे. सर्व करंज्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया. हे बघा करंज्या तयार झालेल्या आहेत आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे. चला तर मग गरम तेलामध्ये आपण सर्व करंज्या ज्या आहेत दोन्ही बाजून छान अशा तळून घेऊया. तुम्ही या करंज्या तुपामध्ये सुद्धा तळू शकता. तर हे बघा दोन्ही बाजूनी छान करंज्या तळून घेतलेल्या आहेत मी. आणि या करंज्या तळताना गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला मीडियम ठेवायची आहे. एकदम मंदही नको आणि एकदम जास्तही नको. तर हे बघा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि लेयरसुद्धा किती छान आलेले आहेत आपल्या करंजीला, तुम्ही बघू शकता. हे बघा तर सर्व करंज्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. तर हे बघा तुम्ही बघू शकता सर्व करंज्या आपल्या तळून रेडी झालेल्या आहे खाण्यासाठी. तर कशी वाटली ही रेसिपी? हे बघा किती छान लेयर्स पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सुद्धा येत्या संक्रांतीला अशा प्रकारे तिळगुळाच्या गव्हाच्या पिठाच्या बनलेल्या हेल्दी आणि खुसखुशीत करंज्या नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल अशा प्रकारे केलेली करंजी. तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ही रेसिपी जर आवडली तर लाईकसुद्धा करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.